100% बंधूंनो, आज अधिवेशनाचा हा जरी शेवटचा दिवस असला तरी आपला निर्णयाचा दिवस आहे. आपल्याला 22 तारखेपासून आपण कंटिन्यू या ठिकाणी सातत्यानं प्रातिनिधिक स्वरूपात काही जण आणि जगदाळे सर आणि सोबत काही टीम मात्र कंटिन्यू या ठिकाणी राबते आहे, थांबते आहे. खूप मोठी बाब आहे आणि तुमच्या ह्या पूर्ण वेळ देण्याला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारमधील जे पूर्ण या ठिकाणी ज्यांनी चांगलं आजपर्यंत आपल्याला अनुदान देण्याचं काम केलंय ते देवेंद्र फडणवीस साहेब आज बैठक घेतो म्हटलेले काल आहे आणि त्यामुळं आजची त्यांची बैठक खात्रीनं व्हावी आणि ती बैठक झालेल्यामध्ये निर्णय व्हावा यासाठीचा प्रयत्न करण्यासाठीचा मी आणि देशपांडे साहेब आता इथून गेल्यावर कंटिन्यू प्रयत्न नक्की करणार आहे आणि ती बैठक लवकर व्हावी आणि निर्णय सुद्धा त्यांनी तिथंच घोषित करावा. विधान परिषदेमध्ये अगर विधानसभेमध्ये विधानमंडळात एकदा घोषित झाला कोणत्याही सभागृहात की तो आपल्याला लागू होतोय आणि ते नक्की मग इथे येऊन आपल्याला कोणीतरी त्यांचा प्रतिनिधी म्हणून माझे साहेब वगैरे सांगू शकतील. आमच्या गोडके मॅडमचं यावेळेस मी ऐकलं नाही पण खात्रीनं इथं जांबाज भगिनी सुद्धा खूप या मोठ्या संख्येनं आलेल्या आहेत. 100% तुमच्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि कोण बाजूला मुंबईत असलं तर तुम्ही नक्की या. एवढ्यासाठी या काही तास आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. आपली संख्या नक्की महत्वाची आहे. जरी या ठिकाणी आमचे खूप लोक आलेत आपण जरी त्यांना म्हणतोय पण आपल्या इथं असणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपण आपल्या प्रश्नासाठी आलोय. आपण काय म्हणजे शेजाऱ्यासाठी आलो नाही किंवा कोणासाठीच आलो नाही. आपण स्वतःसाठी आलोय. हे खुणगाट मनाशी काही तास अजून मनात बांधा आणि कंटिन्यू या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी स्टे आपला चालू राहू द्या इतकंच या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आणि नंतरच्या या राहिलेल्या अधिवेशनाच्या वेळेमध्ये तिथं लगातार त्या ठिकाणी प्रयत्न करतो इतकंच आपल्याला आश्वस्त करून मी थांबतो. जय हिंद, जय भारत.